नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पेरूचा ज्यूस. पेरू पेरू किंवा पेरूचा ज्यूस आपल्या सर्वांच्या शरीरासाठी खूप फायद्याचा आहे. पेरू आपल्या शरीरासाठी का फायद्याचा आहे, तर पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, फायबरचं प्रमाण भरपूर असतं. पेरूमुळे आपल्या पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित होत राहते आणि हृदयविकाराचा व बद्धकोष्ठतेचा धोका कमी होतो. अशा पद्धतीने पेरू हा आपल्या शरीराला फायद्याचा आहे. चला तर आपण पेरूचा ज्यूस बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी लागणारे साहित्य. पेरूचा ज्यूस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मी 2 मोठे पेरू घेतलेले आहेत. काळी मिरी पावडर घेतलेली आहे. चाट मसाला घेतलेला आहे. मीठ घेतलेला आहे आणि साखर घेतलेली आहे. चला तर मग आपण ज्यूस बनवायला सुरुवात करूया. आता आपल्याला पहिले पेरू कट करून घ्यायचा आहे आणि तो ज्युसरमध्ये त्याचा ज्यूस करून घ्यायचा आहे. याच्यात आपल्याला 2 चमचे साखर टाकायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पाऊण चमचा काळी मिरी पावडर घालायची आहे. आपल्याला एवढा चाट मसाला घालायचा. पाऊण चमच्यापेक्षा पण कमी चाट मसाला टाकायचा आहे. आता हे आपल्याला एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हा ज्यूस चाळणीने गाळून घ्यायचा आहे. आता आपल्याला हा ज्यूस चाळणीने गाळून घ्यायचा आहे. आपण ह्याला आता ग्लासला थोडंसं हॉटेलमध्ये जसं डेकोरेट करतात तसं करूया. आपल्याला प्लेटमध्ये मीठ आणि लाल तिखट मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण पेरूवरती टाकून खातो तशा पद्धतीने ग्लासला करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण ग्लास डेकोरेट केलेला आहे तिखट मीठ लावून दोन्ही पण. चला मी ज्यूस सर्व करते. अशा प्रकारे आपला पेरूचा ज्यूस तयार झालेला आहे. अशा प्रकारे आपला पेरूचा ज्यूस तयार आहे. हा हेल्दी आणि पौष्टिक पेरूचा ज्यूस तुम्ही सर्वजण प्या आणि लहान मुलांना पण द्या. पेरूचा ज्यूस करून बघा. आशाच किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन. चला बाय.